न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो स्वागत है आपका ब्रेक के बाद शाम की खबरों में। एक नजर आज की हेडलाइंस की ओर। मंडी पहुंची कंगना, बाढ़ प्रभावित क्षेत्र का किया दौरा। राज्य वारकरी संघ सीएम फडणवीस ने की बहाली। अशोक गहलोत ने मराठी भाषा विवाद पर प्रतिक्रिया। तो खबरें विस्तार से। मंडी पहुंची कंगना, बाढ़ प्रभावित क्षेत्र का किया दौरा। हिमाचल प्रदेश इस समय प्राकृतिक आपदा से जूझ रहा है। राज्य के कई जिलों में भारी बारिश, बादल फटने और बाढ़ ने तबाही जैसी स्थिति बना दी है। इस आपदा में सबसे ज्यादा नुकसान मंडी जिले में हुआ है। ऐसे में मंडी लोकसभा से भाजपा सांसद और एक्ट्रेस कंगना रनौत की गैर मौजूदगी में कई सवाल खड़े कर दिए थे। आखिरकार रविवार को सांसद कंगना मंडी पहुंची और पीड़ितों से मुलाकात की। कंगना रनौत ने मंडी लोकसभा के सराज विधानसभा में आपदा प्रभावित क्षेत्रों का दौरा किया। थुनाग, लंबाथाच में प्राकृतिक प्रकोप से बहुत नुकसान हुआ है। कंगना ने कहा है कि वह एक सांसद के रूप में केवल पीएम को ही स्थिति से अवगत करा सकते। देखिए, हमारी जो केंद्र सरकार है उन्होंने इमीडिएटली, चाहे वो कितने आर्मी रेस्क्यू ऑपरेशन किए हों, आपने देखा है कितनी भारी तादाद में जो है यहाँ पे आज भी हम लोग करसोग से लेकर इस एरिया से लेकर हर तरीके से जो है राशन हो गया या कंबल हो, इस तरह की चीजें आवंटित करना। उसके साथ ही हमारे जो जितनी भी हमारी जो पार्टी के नेता है, बड़े बड़े नेता हैं, उनको लेकर एक टीम बनाई हुई है सब अफेक्टेड एरिया में, जिनके अपने चेयरमैन हैं, उनके अपने जो हैं सब मेंबर्स हैं। तो उस टीम के रहते हुए हम भी यहाँ पे पहुंचे हैं और आपको यू कैन बी रेस्ट अश्योर्ड कि चाहे प्रधानमंत्री जी बाहर के देशों के दौरे पे है, उनकी टीम को हमने पूरा तरह से इसके बारे में बताया है कि यहाँ पे ऐसी ऐसी त्रासदी हुई है। तो रिलीफ फंड दिया जाएगा। हम लोग जो एक मेंबर ऑफ पार्लियामेंट का मेन काम होता है, हर एक के अपने अपने काम होते हैं, लीडर्स के अपने काम होते हैं, MLAs के अपने काम होते हैं। जो MP का जो मेन काम होता है वो ये होता है कि सेंटर से जो है वो फंड लाना और सेंटर तक अपनी बात पहुंचाना। तो वो काम जो है वो मैं पूरी सक्षमता से करूंगी और चाहे वो होम मिनिस्टर जी तक इस बात का, पूरी इस त्रासदी का वो देना या प्रधानमंत्री जी तक पहुंचाना। और मुझे पूरी इस बात का विश्वास है कि वो कोई कमी नहीं छोड़ेंगे हिमाचल को। पिछले साल भी जब ऐसा कुछ सिचुएशन आया था कुछ एरिया में, तो सेंट्रल ने स्टेट को फंड दिया था, जिसका फिलहाल कुछ ज्यादा पता नहीं चला। और इस बार भी पिछले महीने सेंट्रल ने काफी फंड दिया है, जो डिजास्टर फंड है। स्टेट से अभी तक काफी लोगों तक चीजें नहीं पहुंच पाई हैं, मेडिकल फैसिलिटीज नहीं पहुंच पाई है, बहुत जगह लोग पता है। क्या उस पर आपका एक्शन है, क्या कहना चाहिए? देखिए, अब मैं इतना कहूंगी कि मैं यहाँ के बड़ा दिल दुखा है कि लोगों को इतना ज्यादा जो है लोगों को त्रासदी हुई है, उनका इतना नुकसान हो गया है। तो अब कोई हम लोग किसी पे छींटे फेंकने की बात यहाँ नहीं करना चाहते, लेकिन जो फंड देंगे वो उसका ब्यौरा भी लेंगे। आप देखिए, ये बात पक्की है। जैसे प्रधानमंत्री जी जब मंडी में आए थे कैंपेन करने के लिए भी, तो उन्होंने कहा था कि मैंने जो एक एक पैसा लोगों के लिए दिया है, मुझे उसका पूरा हिसाब किताब चाहिए। तो वो तो खैर वो उनके करने की बात है। हमारे जो करने की बात है वो यही है कि हम मांग करें कि और रिलीफ फंड दें। और बाकी मुख्यमंत्री जी की खुद उनकी अंतरात्मा में होनी चाहिए वो बात कि भाई हाँ, लोगों का पैसा, लोग इतने उसमें हैं। पिछली बार भी हजारों करोड़ रुपए कहाँ गए कुछ पता नहीं चला। अब की बार भी अब क्या होगा क्या नहीं होगा हम कुछ कह नहीं सकते, लेकिन हमारा जो काम है वो केंद्र सरकार तक ये बात पहुंचाना और वहां से उन्हें आवेदन करना कि यहाँ तक रिलीफ, वो हमारा काम है, वो हम करेंगे। कल PW मिनिस्टर आए थे, उन्होंने विजिट किया आफ्टर 5 डेज। सीएम का अभी तक कुछ भी नहीं है, क्या लग रहा है आपको कि आएंगे या कोई ऐसी बात है कि कब तक इनका आने का है? देख, वो लोग सिर्फ मीडिया बाइट ही कर रहे थे, तो फिलहाल पहुंचे। जी तो खैर जो ये डिजास्टर रिलीफ हो गया या डिजास्टर का जो काम हो गया, वो मेरे पास कोई कैबिनेट तो है नहीं। मेरे पास मेरे 2 भाई हैं जो साथ साथ चले रहते हैं, यही मेरा कैबिनेट है और यही मेरा सारा। तो ये 2 हैं। अब देखो, जिसकी मैं पहुंच तो जाती हूँ, लेकिन मेरे जो हक में है और मेरे जो स्कोप ऑफ वर्क में है, तो यही है कि मैं केंद्र से अपना रिलीफ फंड लेके आऊं। ना मेरे पास खुद अपने फंड्स हैं डिजास्टर रिलीफ को लेके, ना मेरे पास कैबिनेट है और ना मेरे पास अधिकारी हैं और ना ही मेरे पास और किसी तरह की। MP की एक लिमिटेड वर्क होती है जो किसी पार्लियामेंट तक होती है। बार बार लोगों को खैर हम बताते भी हैं, लेकिन फिर भी हम पहुंच जाते हैं अपनी सांत्वना लेके। हम भी हिमाचली, हम भी पहाड़ी हैं, लेकिन जिनका ये काम है वो अपना मुंह दिखाते नहीं हैं, मुंह छुपा के बैठे हुए हैं, लोगों का पैसा खा के बैठे हुए हैं।
अब सेंटर से पैसा आता है, तो मेरे राहत कोष में तो मतलब मेरे पास तो ऐसा कोई फंड है नहीं डिजास्टर जो मेरे पास आएगा। आएगा तो वो केंद्र इनके पास ही, राज्य सरकार के पास आएगा, हमारे पास और जयराम जी के पास तो आएगा नहीं। अब देना उन्हीं को है, लेकिन हम फिर भी जो है अपना काम हम पूरा करेंगे। एक हमारी जो हैसियत है, हमारा जो हमारा वी आर वेरी स्मॉल इन द स्कीम ऑफ थिंग्स अगर देखा जाए तो। आई एम नॉट सेइंग इन टर्म्स ऑफ पॉलिसी मेकिंग में या किसी तरीके के कानून लागू करने में यस हमारी कोई कैपेसिटी होती है, लेकिन स्टेट में ऑपरेशंस में हमारी इतनी कैपेसिटी नहीं है। मैं तो कहूंगी पंचायत जितनी भी नहीं है एमपीज की, तो फिर भी हम पहुंचते हैं, कोशिश करेंगे। जिनका काम है वो लापता हैं, वो चाहते हैं कि कंगना आके कर जाती तो अच्छा था, या तो कंगना यहीं पे रह के मुख्यमंत्री के काम करती तो भी अच्छा था, पीडब्ल्यूडी के भी कर जाती तो भी अच्छा था। तो खैर उनको क्या कहें, अब हमसे जो बन पड़ेगा हम जरूर करेंगे। जैसे मैंने कहा मेरे स्कोप ऑफ वर्क में है कि मैं सेंटर से यहाँ पैसा लाऊं, उसका मैं वहां पे जरूर बहुत ज्यादा लेटर्स भी भेजूंगी और मिलने की भी मांग करूंगी। धन्यवाद। बढ़ते अगली खबर की ओर। मराठा वारकरी संघ सीएम फडणवीस ने की महापूजा। आषाढ़ी एकादशी के अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पंढरपुर में श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में महापूजा और प्रार्थना की। इस दौरान वह अपने परिवार के साथ मौजूद थी। इस अवसर पर उन्होंने कहा कि पांडुरंग से कुछ मांगने की जरूरत नहीं है, वे सभी के मन की बात अच्छे से जान लेते हैं। इस वर्ष मराठा वारकरी के रूप में दंपति कैलाश दामू उगले और कल्पना कैलाश उगले का चयन किया गया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सम्मानित वारकरी दंपति कैलाश दामू उगले और कल्पना कैलाश उगले इनका सत्कार किया। देतो आणि त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे। हरि ओम। आता ध्यानम महायोग पीठे पुंडरीकाय धातु मणिन्द्रैः समागतति तन्वानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं हरे पाण्डुरङ्गं श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः समर्पयामि। आवाहनं समर्पयामि। ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्षसहस्रपाद सभूमि श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। ध्यायामि लिङ्गं प्रार्थना नमस्कारं समर्पयामि। नमः पुरुषैवेदं सर्वयेन उदयते ब्रह्म रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। आसनार्थे तुलसी पत्राणि समर्पयामि। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। तस्मात् विराजोति पुरुषः पश्चात् भूमिमधोग्रः। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। केशवाय नमः, नारायणाय नमः, स्वाहाय स्वाहा, गोविन्दाय नमः। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे देवी वरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं वै तवादब्धकृष्णं च परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकाना संपर्काभ्यां मृदुरेण तस्मात् विधातु वसन्ते द्रुगुणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
जाता पंढरीचे सुख वाटे देवा आनंद एक केशवा सुखवा. संत सेना नदी यांचा अतिशय सुंदर असा हा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधून अवघी इथे असं संत सेना नदी. संत चोखामेळ्यांचा टाळी वाजवावी घरी उभा राहावी पंढरीचा हाट गौलांची पेठ मिळाले चतुष्ट बार मिळाले अपार होतो जय जयकार. आणि खरोखरच हा जय जयकार होतो आहे. श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे. आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या सावळ्या परब्रह्माचं दर्शन होत आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि इतर सर्व यांच्या शुभ हस्ते यावर्षी कैलास आणि हे दाम्पत्य जिल्हा नाशिक दुधाचा वेव्स ॲप डाउनलोड करून घेतलं तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं ते आपण घेऊ शकता. श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवलं जातं. आता जे विठ्ठलाला होते की लोण्याची आरती आहे. लोणी हे गोकुळापासून प्रिय असते. लोण्याची आरती ही कुठल्याही पूजेच्या प्रसंगाच्या लावलं जातं. लोण्याची आरती म्हणून प्रसिद्ध आहे. पांडुरंगाची मूर्ती 3.5 फूट उंच आहे. वालुकाश्मी दगडापासून बनवलेली मूर्ती आहे. मूर्ती कोणी बनवली, कशी बनवली देवाच्या अंगावर लावून संपूर्ण अंगाला साखरेचं मार्जन करून त्याच्यातून परत एकदा दुधाचा अभिषेक देवाच्या अंगावर केला जातो. आता याचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंग हा काळा नसून दुधाच्या अभिषेकानं पांडुर असणारा असा हा पांडुरंग आहे. आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात. ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे. अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते. कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा, खांद्यावरती भगवी पताका, मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आणि पंढरपूरला निघालेली ही वैष्णवांची मांदियाळी. खरं तर अत्यंत एका शिस्तीमध्ये ही पंढरीची वारी असते. शिस्त शिकण्यासाठी देखील पंढरीची वारी करावी असं म्हटलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की पहिली दिंडी ही पंढरपूरहून आळंदीला आली आहे. पण आज वारीचं जे पालखी सोहळा म्हणून जे नेटकं रूप आपल्याला दिसतं ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांच्यामुळेच दिसतं. हैबत बाबांची एक सुंदर कथा देखील सांगितली जाते बरं का.
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबतबुवा हे ग्वाल्हेरहून निघाले, पण सातपुड्याच्या पर्वत श्रेणीमध्ये भिल्लांनी त्यांची सगळी संपत्ती लुटली आणि त्यांना गुहेमध्ये कोंडून ठेवलं. गुहेच्या दारावर मोठी शिळा लावली. हैबतबाबांच्या हातामध्ये परमेश्वराच्या चिंतनाशिवाय काहीच उरलं नव्हतं. माऊलींचा हरिपाठ हैबतबाबांना मुखोद्गत होता. हैबतबाबांनी अखंडपणे हरिपाठ म्हणायला सुरुवात केली आणि योगायोग असा की गुहेत कोंडल्यावर 21व्या दिवशी भिल्ल नायकाची बायको हिला पुत्ररत्न झालं आणि त्या आनंदाप्रित्यर्थ हैबतबाबांना मुक्त करण्यासाठी त्या भिल्लानं गुहेची शिळा बाजूला केली. हैबतबाबा अन्न पाण्यापासून बेशुद्ध पडले, पण ओठातून हरिपाठाचे अभंग स्पष्टपणे बाहेर पडत होते. त्या भिल्लानं त्यांचं मोठेपण ओळखलं, त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांची संपत्ती परत देऊन हैबतबाबांना पुन्हा परत पाठवलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपला पुनर्जन्मच झालाय आणि अखेरपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करत ते आळंदीतच राहिले. आता पांडुरंगाची पूजा चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला. चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे. चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो. चंदनानं मन प्रफुल्लित होतं. शीतलता हा चंदनाचा गुण आहे. विठ्ठलाच्या अंगावरती आता चंदनाचा लेप होतोय. डोक्यावर, खांद्यावर सर्वत्र चंदन विराजित केलं जात आहे. चंदन हे शरीराला, मनाला सुगंधित करणारा, थंड करणारा असा पदार्थ आहे. रसिक हो, हा दूरदर्शन सोहळ्याचं जे थेट प्रसारण आपण पाहताय त्यासाठी वेव्ज नावाचं ॲप देखील आपण वापरू शकता. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवरती हे ॲप आपल्याला उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्या वारकरी दाम्पत्याला याचा पूजेचा मान मिळालेला आहे ते दाम्पत्य कैलास दामू उगले आणि सौभाग्यवती कल्पना कैलास उगले या सर्वांच्या हस्ते ही पूजा होत आहे. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि टाळी याला खूप महत्व आहे. टाळ आणि टाळीमध्ये ब्रह्मानंद उभा राहतो असं म्हणतात. आता जलाने स्नान घातलं जात आहे. गंधोदक स्नान याला आपण म्हणतो. पंचामृतानंतर गंधद्वारा दुराधर्षा नित्य पुष्टांग रिषणीम असा त्या गंधोदकाचा मंत्र आहे आणि यानंतर एक एक उपचार विठ्ठलाला केले जात आहे. विठ्ठलाला सगळे राजोपचार केले जातात. खरं तर हे सर्व राजोपचार नित्यपूजेमध्ये असतात, पण सध्या देवाचे सगळे नित्य उपचार बंद आहेत आणि त्यामुळं देव सध्या झोपायला जात नाही. देव सध्या संध्याकाळची शयनारती करत नाही. देव संध्याकाळी दुपारतीलाच असतात. त्यामुळं थोडक्यात देव फक्त आता भक्तांसाठी उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचे जे नित्योपचार असतात ते आत्ता सध्या केले जातात. आणि या नित्योपचारामध्ये आजच्या या महापूजेच्या प्रसंगी देवाच्या अंगावरती आत्ता चंदन लावून त्यांचं गंधोदक स्नान करण्यात येत आहे. लोण्याची आरती आत्ताच झालेली आहे. तर देवाच्या मुखाला सर्वत्र अंगाला पूर्णपणे पुसून देवाची जी चिन्ह आहेत, राजचिन्ह आहेत, ती दाखवण्यात येतील. पुजारी ती सर्व राजचिन्ह आता दाखवण्यात येतील. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे सुंदर असं पांडुरंग अष्टक आहे, ज्यामध्ये पांडुरंगाचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. हा पांडुरंग कसा आहे याची अनुभूती या शब्दामधून आपल्याला येत असते. पुजारी आत्ता गंध लावतायत आणि आता देवाच्या अंगावरील जी सर्व चिन्ह आहेत ती दाखवण्याचं काम पुजारी करतायत. विठोबा या शब्दाचा अर्थ वीचा केला ठो असा विठोबा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे.
गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. खरोखर हे सावळ परब्रह्म विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर खरोखरच अशीच अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. पंढरीच्या वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थवर्त, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतिती तुका म्हणे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. विठ्ठलाच्या या चिन्हाबद्दल, अंगावरील चिन्हाबद्दल आता पुजारी सांगत आहेत. विठ्ठलाच्या खाली जी भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे, ती वीट आहे. त्या विटेवर उलट कमलचिन्ह आहे. विठ्ठलाचे दोन्ही पाऊलं ही समचरण आहेत. त्या चरणावरती मुक्तकेशी नावाची दासी होती. तिचं गर्वहरण करण्यासाठी म्हणून तिथं मुक्तकेशी तीर्थ आहे. देवानी गोकुळात वापरलेली काठी आहे. कमरेला करदोडा आहे. देवाच्या डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमळ आहे. डाव्या बाजूला ब्रह्मदेवाचं नाभिकमस्थान आहे. डाव्या बाजूला रुक्मिणीला बसायला दिलेली वामांगी रुक्माची जागा आहे. भृगु लांछन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत आणि डोक्यावरती शिवाकार टोपी आहे. हरिहरा नाही भेद, एका वेलांटीचा फरक. शिव आणि हरी याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. हरी आणि हर हा एकच आहे. अशी ही हरिहराची स्वयंभू मूर्ती म्हणजे साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे. अगदीच खरोखर आहे. आणि त्यामुळेच होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघीची येणे, अभिमान नुरे कोड अवघीची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळ. आनंद कल्लोळी पवित्र गाणे नावावळी रे, गळी काळावरी घातली कात एक एकाहून गळी रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा रे, टाळ मृदंगाई पुष्पाचा वरुषावर. मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे. मंगळसूत्र अर्पण केलं केलेला आहे. पोशाख आता घालण्याचं काम पुजारी मंडळी करत आहेत. पांडुरंगाची ही नित्योपचार सेवा होत असताना इथं प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे. कुणी इथं गरम पाणी आणतो, कुणी इथं पांडुरंगाला आरसा दाखवतो, कुणी इथं हरिदासाची गाणी गातात. प्रत्येकाला वेगवेगळं काम या ठिकाणी दिलेलं आहे. कोणी दिवटी दाखवतो, कोणी गुदली दाखवतं. अशा पद्धतीने पांडुरंगाची नित्योपचार पूजा, कारण हा राजा असल्यामुळे याची राजोपचार पूजा होत असते. ही पूजा पुरुष सूक्ताच्या मंत्राने होत असते. रसिक हो, वारकऱ्याचं आणखीन एक प्रतीक म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि दारामध्ये तुळशी वृंदावन. या तुळशी माळेचा प्रभाव काही वेगळाच आहे बरं का. तुळशीची माळ घातल्यानंतर निर्व्यसनी राहायला सांगितलं जातं. आणि अशी असंख्य माणसं जी आज आहेत की ज्यांनी माळ घातलेली आहे आणि व्यसनांपासून ती दूर आहेत. पांडुरंगाला ही तुळस प्रियच आहे. गळ्यात तुळशीचा हार घालून स्वतः पांडुरंग उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला हे आपण आपल्याला जाणतोच आपण. आणि तो परत पाठवताना तुकोबारायाने एक अभंग त्यांना लिहून पाठवला होता. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान,
कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे. जय गोपाल रखुमाई, जय बोला, जय गोपाल रखुमाई. हरी आता पण विठ्ठलाला तुळस प्रिय आहे हे मी आपल्याला सांगितलं. ज्याप्रमाणे विठ्ठलाला तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे विठ्ठलाला गोपीचंदनही प्रिय आहे. वारकरी वैष्णव कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. गोपीचंदनाचं उभं गंध लावलं जातं. या गोपीचंदनाच्या गंधाचं सामर्थ्य काही वेगळंच असतं. विठ्ठलाला अत्यंत सुंदर असा हा पोशाख परिधान केला जातो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख, भरजरी वस्त्र पांडुरंगाला पुजारी अत्यंत प्रेमाने नेसवत आहेत. आणि हा सर्व भाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. घालू देवासीच भार देव सुखाचा सागर. एकाहून एक असे नितांत सुंदर अभंग संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक अभंगाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येक अभंगातून मिळणारा संदेश वेगळा. खरं तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे सर्वांना आवडीचा असा, हा सर्वांचा आवडता असा देव. आपली दुःख दुसऱ्याजवळ सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडे उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपामध्ये जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ आपलं दुःख सांगावं आणि आपण सुखरूप व्हावं, दुःख विसरून हसर व्हावं. यामध्ये केवढी प्रासादिक भावना आहे ना. पंढरपूरचं वाळवंट म्हणजे खरं तर भक्तप्रधान समतेचं प्रभावी व्यासपीठ आहे आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष आहे. आता या अध्यक्षाला कसं पाहावं? दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी रहित पाहावं, म्हणजे त्यातच आपल्याला आत्मतत्व दिसू लागेल. आणि हे आत्मतत्व विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि आपलं मन तृप्त होतं आणि आपली वृत्ती त्याच्या ठाई स्थिरावते. पंढरपूर इथं नांदणारा श्री विठ्ठल हा सर्व मराठी संतांचा अत्यंत प्रिय असा देव आहे. पंढरपूर हे एक महान तीर्थ क्षेत्र आहे. इथला पुंडलिक हा महान भक्त आहे. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच, तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचं एवढं नाविन्यपूर्ण रूप अन्य कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा पांडुरंग कोण आहे? पांडुरंग हे कृष्णाचं रूप आहे. संस्कृतमध्ये काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग असं म्हटलं जातं. पंढरीच्या विठ्ठलाचं हेच रूप असल्यानं त्याला पांडुरंग हे नाव पडलं. श्रीकृष्ण हा मूळचा काळा, तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगे परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचायची आणि त्यावेळेस त्याचं धूळ मिश्रित काळं सावळं रूप म्हणजेच पांडुरंग स्वरूप असं म्हटलं जाईल. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता कर्मयोग आचरावा, अंगावर उडालेल्या धुळीनं काळ्या कृष्णाला धवलता लाभली असंही म्हटलं जातं. विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा, पांडुरंगाचं रूप सावळ दिसे शोभा. पांडुरंग हा निळ्या मेघासारखा आहे, म्हणूनच पांडुरंग अष्टकामध्ये त्याला नील मेघाव भासम असं म्हटलं जातं. नील सावळा रंग हे भव्यतेचं आणि व्यापकतेचं दर्शन आहे. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जगाचा रंग देखील फिका वाटतो. पांडू म्हणजे स्वच्छ, म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला पांडुरंग असंही म्हटलेलं आहे.
पांडुरंगाचं स्वरूप मेघ सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. पोशाख परिधान करण्याचं काम सध्या सुरू आहे. आपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शासकीय महापूजेचं थेट प्रसारण पाहत आहात. आज आषाढीच्या दिवशी आपल्या घराघरामध्ये विठ्ठलाचं जे दर्शन आपल्याला होतंय ते त्यामुळेच ज्ञानदेवी निळा परब्रह्मी गोविला कृष्णमूर्ती सावळा हृदयी बसे असं याला म्हटलं जातं. देवाचा पोशाख झाल्यानंतर आता देवाच्या अंगाला तैलमार्दन केलं जात आहे. यानंतर देवाला गंध लावण्यात येतं. हे सुगंधी तेल असतं. जसं आपण अत्तर लावतो, सेंट लावतो, त्याच पद्धतीने देवाच्या सर्व अंगाला सुगंधी तेल लावून पुजारी देवाला नटवण्याचं काम करत आहे. समचरण सरोजम साम्रनीलाम वदाधम जगननिहित पाणीम मंडलम मंडलानां तरुण तुलसीमालां कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतया. विठ्ठलाचं सदा धवल हास्य या तेल लावल्यानंतर अधिक खुलून दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. यानंतर विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावण्यात येईल आणि त्या चंदनाच्या टिळ्यावरती पांडुरंगाला बुक्का लावण्यात येईल. बुक्का हा वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणून मान्यता आहे. कपाळी केशरी गंध विठू तुझा मला छंद कपाळी केशरी गंध असं संतांनी अभंगामध्ये वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हा विठ्ठल विटेवरती उभा आहे. चंदनाचा टिळा या विठ्ठलाला लावला जातोय. कटावर हात आहेत, कानात मकर कुंडल आहेत, गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मनगटावरती बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी मेखला आहे. समचरण विटेवर ठेवून ते सुंदर ध्यान भक्ती सुखाची शोभा वाढवत आहे. विठ्ठलाचं हे वर्णन खरोखरच अत्यंत अवर्णनीय असं आहे. भवसागर तरता कारे करीतसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवून या. भवसागर तरुण जाण्याची चिंता का करता? पलीकडे कटेवर हात ठेवून तो उभा आहे ना. भगवंतानं आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाहीये, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हटलं जातं. तो ज्ञानरूप आहे, तत्वरूप आहे आणि भावरूपही आहे. पांडुरंगाची ही मूर्ती ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, मंद हास्य, त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय. आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते. पुष्पहार घातला जातोय. कंठी तुळशी माळ व्रत करा एकादशी. तर देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे. देव स्वतःचं रूप पाहत आहे. या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे. आता देवाला धूप दीप दाखवला जात आहे. सुंदर असं केवड्याचं कणीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे.
आता देवाला अगरबत्ती धूप दीप माल्यादी सुगंधीनी मालत्य आणि प्रभू अशा पद्धतीनं धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे. त्याला धूपारती असंही म्हणलं जातं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जातीये, दीपारती, धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण येतात. देवाला नैवेद्य दाखवला जातोय. पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय. आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा, फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. संत नामदेव, संत चोखोबा, बंका महाराज, नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाभी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे. आरती केली जाते. युगे 28 विटेवरी उभा विठ्ठलाची आरती झालेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष गाभाऱ्यामध्ये सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या सुविद्य पत्नी बरोबरीने मानाचे वारकरी मुले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे. आणि म्हणून हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च गठीत करत आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय. या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होतं. भक्ती रंगानं ते पूर्ण उमलतं. मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो. मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विठोबा धावून येतो असा सर्वांचा अनुभव आहे. अंतरीची अनुभूती आली की मनाला गाढ शांतीचा अनुभव येतो. आयुष्याच्या वाटेवर सुगंधाची पखरण होते. संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जातं. आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं, उन्नत बनतं. अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते. विठुरायाचं हे वेड आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य आहे. आज वर्षानुवर्ष लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता, कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे 20-21 दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात. यामध्ये
काहीही मिळवायचं नसतं, कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो. महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो. या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो. तो कुठलाही वतनदार असत नाही, तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही. फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला. हे दाम्पत्य मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक इथून आलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि 15 वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला. ही खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे. खरं तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे. चंद्रभागेचं स्नान, तुळशीची गळ्यामध्ये माळ, कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा, विठुरायाचं नामस्मरण करणं, या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आत्ताची विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रातील जनता सुखी समाधानी समृद्ध व्हावी आणि या महाराष्ट्राला भरभरून संपन्नता मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी पांडुरंगाला निश्चित पूर्ण करेल. सुकृतांची जोडी म्हणजे विठ्ठल आवडी अशी विठ्ठलाची महिमा आहे. पांडुरंगाची श्रीकृष्णाची पहिली गाणी आहे. ज्या पद्धतीने देवाला लोण्याची आरती केली जाते त्याच पद्धतीने रुक्मिणी मातेलाही लोण्याची आरती केली जाते. मातेच्या अंगावर दागिने आहेत. प्रत्येक दागिन्याची कलाकुसर, तिच्या अंगावरील साडी, चोळी, हातातली कुंडलं, डोक्यावरील हे सर्व अत्यंत विलोभनीय पद्धतीनं रेखाटलेले आहेत. ज्या असंख्य दिंड्या पंढरपूरला येत असतात त्यांचा दिनक्रम देखील ठरलेला असतो. सगळे वारकरी आपापल्या दिंडीमध्ये असतात. प्रत्येकाला दिंडीला नंबर दिलेला असतो. एका दिंडीमध्ये किती वारकरी असतात हे देखील ठरलेलं असतं. जगामध्ये प्रसिद्ध श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र हे जगामधलं पहिलं प्रेमपत्र म्हणून संबोधलं जातं. कालिदासाच्या साहित्यात असलेली वैदर्भीय रीती ही रुक्मिणीच्या विदर्भामधूनच आलेली आहे. पांडुरंगाला पोशाख दिलेला आहे त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती यांनी पैठणीचा पोशाख दिलेला आहे. त्या पैठणीचा पोशाख या मानाच्या वारकऱ्या दोघी जणी आता रुक्मिणी मातेला हळदी कुंकू सौभाग्य द्रव्याने विठ्ठल म्हणे जनी मोठी सासरवासी, दयनाच्या साठी नजरी त्यापाशी. सकाळी लवकर उठून दळण जनाबाईला करायचं असायचं. त्यामुळे
संत जनाबाईला काळजी वाटायची. दुसरीकडे झोपलं तर जाग येणार नाही म्हणून ती जात्याजवळच झोपायची. पण विठ्ठल पहाटेच जनाई उठण्याआधी तिचं दळून टाकायचंय. तिची वेणी घालून तिला न्हायला घालायचं आणि तिची सगळी कामं करायचं. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. या रूपाच्या अभंगानं वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे. ते रूप वेधिले म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याची आठवणही मला उरली नाही. ज्ञानदेवांनी विठ्ठलाला माऊली रूपामध्ये पाहिलं आणि पंढरीला माहेर म्हणून संबोधलं. जाईन गे मायेत या पंढरपुरा असं ते म्हणत. विठ्ठल नामाचा गजर करत ते पंढरपूरला आले आणि आनंदानं अवघाची संसार सुखाचा करण्याचा आत्मविश्वास त्यांनी वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. ज्ञानदेवांच्या भावविश्वातला विठ्ठल सगुण आहे आणि निर्गुण. अत्यंत सुंदर नऊवारी साडी रुक्मिणी मातेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं अर्पण केलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया घातला आणि पंढरीपासून पंजाब पर्यंत विठ्ठल भक्तीचा ध्वज अभिमानानं मिरवत नामदेवरायांनी या मंदिराचा कळस चढवला, विस्तार केला. साडी परिधान केल्यानंतर ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या मुखाचं तैलमार्जन केलं जातं, सुगंध श्रीकृष्णाला जशी प्रिय होती तशी आपल्या सर्वांना दिसून येते. अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या रुक्मिणीच्या कपाळाला लावलेलं आहे. खरं तर तुळशीचं पान हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप आहे. त्यामुळे स्वतःचं स्वरूप स्वतःला ही रुक्मिणी माता लावून घेत आहे. फक्त कृष्णाला मोहिनी घालण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता आपल्या कपाळाला अशा पद्धतीनं सुंदर तुळशीचं पान लावून घेत आहे. एखाद्या लहान मुलाला नटवावं त्या पद्धतीनं पुजारी मंडळी रुक्मिणी मातेचं नटवण्याचं, त्याच्या मळवट भरण्याचं, तिच्या डोळ्यावर सांडलेलं कुंकू पुसण्याचं काम करत आहेत. उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला या विठुरायाचं, रुखुमाईचं माऊली म्हणून दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असतं. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोग जया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी, ग्रासोग्रासी. सुगंधी द्रव्य ही रुक्मिणीला आत्ता लावण्यात येत आहे.
विष्णोपदे परमे मधोत्साह तावां वास्तुन्विष्मसि गमद्यै यत्र गावो भूरिशया अयासाः अत्राहत दूरुगायस्य पृष्ठपरमं पदमवपाति भूरि सन्दद्वारान्तरादर्शात् सिद्धपुष्टाङ्गरेषणीम् ईश्वरीं सर्वभूतानां नाम्यो वै श्रियां मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रतिगृह्यतां श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम् ओम हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्याहि देवी त्वं प्रतिगृह्यतां कुङ्कुमङ्गामृतं रम्यङ्गामिनी कामसंभवं कुङ्कुमेनार्चिते देवी सुवासिनीचे सौभाग्य म्हणजे कुंकू. हरिद्रा सौभाग्य द्रव्य असं अर्पण केलं जातं. सौभाग्याचं लेणं मुख्यमंत्री भगवद्यांच्या पत्नी आणि महाराजा वारकरी यांच्या पत्नी एकमेकांना लावून घेत आहेत. तुलसी अर्पण केली जाते जी भगवंताला प्रिय आहे. अशी तुलसी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट हा अर्पण केला जात आहे. तर रुक्मिणीचं रूप हे विश्वमोहिनी झालेलं आहे. रुक्मिणी मातेला फुलांचा हार, तुळशीचा हार अर्पण केला जात आहे. रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जातं. पती पत्नीमधले संबंध दृढ करते असंही म्हटलं जातं. अत्यंत सुंदर असा हा फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे. रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात, कष्ट दूर होतात अशी ही श्रद्धा आहे. या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते. रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते. उदबत्ती, दीप ओवाळला जातो आहे. नैवेद्य दाखवला जातो आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आषाढी एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळं फळांचा नैवेद्य आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला जातो आहे रुक्मिणी मातेला. खरोखरच हा पंढरीचा सोहळा किंवा पंढरी नारळानं ओटी भरण्याचा सोहळा इथं संपन्न होतोय. पतिव्रतेचं सौभाग्य द्रव्य असलेलं कुंकू, हल्दी, श्रीफल आणि खण हे रुक्मिणी मातेला अर्पण करून रुक्मिणी मातेची ओटी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पंढरीचा हा आनंद सोहळा, पंढरीची वारी हा आनंद सोहळा इथे आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. फार पूर्वीपासून ही शासकीय महापूजा होत असते. पेशव्यांच्या काळापासून खऱ्या अर्थाने या पूजेला सुरुवात झाली. पण त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यावरती महसूल मंत्री किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमंत्री हे यायला लागायचे.
पण 1972 सालच्या दुष्काळानंतर 73 साली वसंतराव नाईकांनी पहिल्यांदा आषाढी वारीची पूजा सुरुवात केली. 73 सालापासून आषाढी एकादशीला माननीय मुख्यमंत्री येत असतात आणि मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आषाढी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकीला यावा असा प्रघात केला. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती सुरू आहे. नमस्करोमि अन्नदा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तितार्थं मनोरथं देवद्विजप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. ओम शतंजी वज्रदो वरधमानशतं हेमन्तान् शतमो वसन्तान् शतमिन्द्राग्नि सविता बृहस्पति शतायुषा हविषाः रषवेणाम् श्रीरवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाक्षोपमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतनं वत्सरं दीर्घमायुः. काले वर्षतुपर्यन्तं पृथिवी सशालिनी देशोऽयं शोभयतो ब्राह्मणाः सुनिरायाः सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे पदाय सन्तु जीवन्तु शरदशतं सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. पुण्डरीकाक्षनामदेव भगवान की जय. रुक्मिणी माता की जय. राधिका माता की जय. सत्यभामा माता की जय. भारत माता की जय. ये वो ये कितने वारकऱ्यांची आयुष्यातली एकमेव इच्छा असते भक्तीत अंतर तुझिया कधीही नसावे मागे पुढे विठू असावे. वा भक्तवत्सला वृदा धरली सनावा या दीन गणुदासाला पदिदे विसावा. तुझे पाय आम्हाला कधीही. बढ़ते अगली खबर की ओर, अशोक गहलोत ने मराठी भाषा विवाद पर दी प्रतिक्रिया. राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस के वरिष्ठ नेता अशोक गहलोत ने हाल ही में सामने आए मराठी भाषा विवाद पर प्रतिक्रिया दी. उन्होंने इस विवाद को भारत जैसे विशाल और विविधताओं से भरे देश की सामान्य प्रक्रिया का हिस्सा बताया. गहलोत ने कहा है कि इस तरह के विवाद इसलिए होते रहते हैं क्योंकि भारत बहुत बड़ा देश है, इसलिए देश में कोई ना कोई समस्या आती रहेगी और उसका समाधान भी निकलता रहेगा. इतने बड़े देश में अलग अलग धर्म, जाति और भाषा के लोग रहते हैं. तो विवाद चलते रहे. इतने बड़े हिंदुस्तान है, इतना बड़ा देश है, तो कोई न कोई समस्या तो देश में आती रहेगी और समस्या हल होता रहेगा. ज्यादा इसमें चिंता नहीं करनी चाहिए. इतने बड़े मुल्क में अलग अलग धर्म के लोग, अलग अलग जातियों के, अलग अलग भाषा बोलने वाले लोग हैं. सबके अपने अपने एजेंडा होते हैं. राजनीतिक एजेंडा भी होते हैं, सामाजिक एजेंडा भी होते हैं. उसमें मैं समझता हूँ कि इस प्रकार की बातें होना कोई बहुत बड़ी बात नहीं माननी चाहिए. ये सब ठीक हो जाएगा. बढ़ते अगली खबर की ओर, लालू प्रसाद यादव ने अपने आवास पर देखा मुहर्रम ताजिया जुलूस. राष्ट्रीय जनता दल प्रमुख और पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव ने मुहर्रम के अवसर पर अपने पटना स्थित आवास पर आयोजित ताजिया जुलूस के कलाकारों की प्रस्तुति को नजदीक से देखा और उनकी सराहना की. लालू यादव पारंपरिक अंदाज में ताजिया देखने के लिए बाहर आए और कलाकारों का उत्साहवर्धन किया. जुलूस में शामिल ढोल, नगाड़े, तलवारबाजी और मातमी धुनों ने माहौल को बेहद ही भावुक बना दिया.
बढ़ती खबर क्यों? डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की 125वीं जयंती पर सीएम प्रमोद सावंत का बयान। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की 125वीं जयंती के अवसर पर गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने एक विशेष कार्यक्रम में उन्हें श्रद्धांजलि अर्पित की है और भारतीय जनता पार्टी से कार्यकर्ताओं को संबोधित किया है। सीएम सावंत ने अपने भाषण में कहा है कि आज मैं भारतीय जनता पार्टी के उन सभी कार्यकर्ताओं को याद करता हूं, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, जिन्होंने कहा था कि अखंड भारत का सपना साकार होना चाहिए। पीएम मोदी ने उनके अखंड भारत के सपने को साकार किया और जम्मू कश्मीर इस देश का अभिन्न अंग बन गया। हुए सभी साकली भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, मैं डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी को आज याद करता हूं। उन्होंने जो कहा था कि अखंड भारत का सपना साकार हो और अखंड भारत के लिए उन्होंने अपने पद का त्याग करके जिस तरह से जम्मू कश्मीर में प्रवेश किया, तब से लेकर भारतीय जनता पार्टी आज तक जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, एक ही नारा देते हुए अखंड भारत का सपना साकार कर रहे थे। आज मुझे पूरा गर्व है, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने अखंड भारत का सपना साकार किया और इस जम्मू और कश्मीर इस देश का अविभाज्य घटक हुआ। उन्हीं के अंत्योदय तत्व पर आज की सरकार, मोदी जी की सरकार, अंत्योदय, सर्वोदय और ग्रामोदय इस तत्व पर चल रही है। एक गर्व है भारतीय जनता पार्टी के लिए। देश प्रथम, द्वितीय पार्टी, तृतीय खुद, यही नारा देके हम सब काम करते हैं। मैं आज के इस डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की इस जयंती के ऊपर फिर एक बार मैं उनको याद करता हूं और अखंड भारत का सपना साकार हुआ, यही तो उनके कार्य का समर्पण है।
जय हिंद। बढ़ते अगली खबर क्या, ओड़पुर में एनसीडब्ल्यू प्रमुख विजया रहाटकर का बयान। राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष विजया रहाटकर ने ओड़पुर में जिला प्रशासन और पुलिस अधिकारियों के साथ बैठक के बाद मीडिया को संबोधित किया है। इस दौरान उन्होंने महिलाओं की सुरक्षा, कार्यस्थल पर यौन उत्पीड़न और घरेलू हिंसा से जुड़े कानूनों के प्रभावी कार्यान्वयन पर जोर दिया। रहाटकर ने कहा है कि कल हमने कलेक्टरों और आईपीएस अधिकारियों के साथ बैठक की है, जिसके दौरान हमने विभिन्न मुद्दों, विशेष रूप से कार्यस्थल पर यौन उत्पीड़न पर कानून पर चर्चा की। हमने इस कानून के तहत एक नोडल अधिकारी की नियुक्ति के लिए कहा है। एक ट्रेनिंग कर रहा है जो आईएएस ऑफिसर्स है उनका, के 3 दिवसीय ट्रेनिंग होता है और महिलाओं के जो कानून है उनके बारे में जो भी निर्णय है, योजनाएं है, इन सभी विषयों पर अधिकारियों को सेंसिटाइज करता है। उनको तो सब कुछ पता होता है, पर बार बार भी याद देने की जरूरत होती है। नए नए जो प्रावधान आए हैं उसके बारे में भी जानकारी देना आवश्यक होता है। राष्ट्रीय महिला आयोग ने जो लबासना है लाल बहादुर शास्त्री एकेडमी मसूरी की, उनके साथ हम काम करते हैं और हमने अभी तक 2 बैचेस में सीनियर आईएएस अधिकारी जो है उनका हमने ट्रेनिंग किया है। हर बैच में करीबन 40 से 50 अधिकारी आते हैं। इसके पहले हमने ये प्रशिक्षण किया है केरला में, बाद में गोवा में किया है और इसका बहुत अच्छा रिजल्ट आया है। जो अधिकारियों ने इस वर्कशॉप को अटेंड किया था तो उन्होंने ये कहा कि हमें बहुत नई जानकारी भी मिली है और 50% हमारी आबादी महिलाएं हैं, तो उनके लिए उनके विषय में सब कुछ जानना बहुत जरूरी आवश्यकता है और इस पूरे ट्रेनिंग का उपयोग हम जमुनी स्तर पे बहुत अच्छा करेंगे, तो उनको बहुत अच्छा लगा है। लेकिन संभाग जोधपुर में आपने दूरदर्शन सुनवाई की है और आप माउंट आबू भी जा रही है, तो उनसे क्या डायरेक्शन आपने दूसरी की जमीनी स्तर पर महिलाओं के साथ में जस्टिस? कल हमारी यहाँ पर इस संभाग की एक मीटिंग हुई थी और सभी हमारे कलेक्टर्स और जो आईपीएस अधिकारी है उनके साथ की मीटिंग हुई थी। वहाँ पे अनेक मुद्दों पर हमने चर्चा भी करी। विशेष रूप से सेक्सुअल हैरेसमेंट एट वर्कप्लेस का जो कानून है, इस कानून में नोडल ऑफिसर की नियुक्ति करने के लिए बोला है। हमने उनको आज आग्रहता के साथ कहा है कि वो नोडल ऑफिसर की नियुक्ति हो जाए और उसी के साथ साथ महिलाओं को न्याय देने के लिए इंटरनल कमिटीज है और कलेक्टर के साथ जो कमेटी बनती है वो लोकल कमेटी है जो अनऑर्गेनाइज सेक्टर की महिलाओं को न्याय देने के लिए सक्षम होती है। इनका सक्षमीकरण करने के लिए भी आज मैंने उनको कहा है और जरूर मुझे विश्वास है कि जो काम यहाँ पे अभी तक हुआ है इससे भी आगे काम बढ़ जाएगा। डोमेस्टिक वायलेंस एक्ट जो है उसी में भी प्रोटेक्शन ऑफिसर की नियुक्ति करने के लिए कहा गया है। राजस्थान में वो प्रोटेक्शन ऑफिसर तो बन गए हैं, उनका भी काम परिणामकारक रीति से हो जाए, इसके लिए भी मैंने निर्देश किया है। चूंकि आप बढ़ते खबर की ओर, कॉर्बेट पार्क में लगेंगे 1000 फलदार पेड़। उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने कॉर्बेट नेशनल पार्क के संरक्षण और विस्तार को लेकर अहम घोषणा की है। उन्होंने बताया कि राज्य में वन्य जीवों और पारिस्थितिक तंत्र के संरक्षण के लिए सरकार ठोस कदम उठा रही है। मुख्यमंत्री धामी ने कहा है कि कॉर्बेट में बाघ, तेंदुए और कई अन्य जानवर हैं। उत्तराखंड में 70% वन क्षेत्र हैं। हम यहाँ राष्ट्रीय उद्यान में कई और पेड़ लगा रहे हैं। उन्होंने आगे बताया कि पार्क के हर प्रभाग में 1000 फलदार पेड़ लगाए जाएंगे। देखिए, जहाँ कॉर्बेट हमारा विश्व प्रसिद्ध स्थान है, बड़ी संख्या में यहाँ टाइगर हैं, लेपर्ड हैं, अन्य जीव जंतु हैं और इसके अतिरिक्त भी हमारे राज्य के अंदर जहाँ वनों का बहुत बड़ा क्षेत्र, यहाँ उत्तराखंड का वनों से आच्छादित है, नहीं फॉरेस्ट एरिया है 70%, तो यहाँ अन्य प्रकार की जो संभावनाएं जैसे स्नो लेपर्ड, हमारे जो पर्वतीय क्षेत्र हैं, उत्तरकाशी है, चमोली है, मुनस्यारी है, इन क्षेत्रों में हम उन संभावनाओं पर भी विचार कर रहे हैं। फिश एंगलिंग है, हमारी राफ्टिंग क्षेत्र हैं, बूम है, हमारा शिवपुरी में ऑलरेडी बड़ी राफ्टिंग होती है। टिहरी वाटर स्पोर्ट्स का एक बड़ा हब बनता जा रहा है। तो ऐसे अनेक संभावनाओं पर हम विचार कर रहे हैं और जीव जंतुओं के लिए, क्योंकि ये हमको कई प्रकार का इकोसिस्टम इन वनों के कारण से बनता है। तो वनों के अंदर जो राज्य के हमारे 40 डिवीजन हैं वन विभाग के,
उन 40 के 40 डिवीजनों में हम फलदार पेड़ लगा रहे हैं। आज हमने यहाँ पर उसकी शुरुआत भी की। आप देख रहे होंगे बड़ी संख्या में हमारे फायर लाइन के दोनों तरफ ये पेड़ लगाए जा रहे हैं। इनका संरक्षण भी करना है। हमारे जीव जंतुओं को उनका भोजन भी मिलेगा और बेजान जीव जंतुओं को भोजन देना, उनके लिए पेड़ सेवा करना, ये अपने आप में बड़ा पुण्य काम है। अभी हमारा हरेला पर्व आ रहा है। हरेला पर्व पर हमारा सभी वन विभाग के लोगों से पहले से ही हमने कहा है, उसकी व्यवस्था बन रही है कि 1000 पेड़ प्रत्येक डिवीजन में फलदार पेड़ भी लगाए जाएंगे और आज विधिवत रूप से वो लगाए जाए। बढ़तेली खबर की ओर, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ का केरल 2 दिवसीय दौरा। उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ केरल के 2 दिवसीय आधिकारिक दौरे पर कोच्चि पहुंच गए हैं। उनका स्वागत राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आलकेरकर और मंत्री पी राजीव ने कोच्चि एयरपोर्ट पर किया है। उपराष्ट्रपति के साथ उनकी पत्नी सुदेश धनखड़ भी मौजूद है। यह दौरा राज्य में विभिन्न विकासात्मक और सामाजिक कार्यक्रमों की समीक्षा तथा लोक कल्याण से जुड़े कार्यों का हिस्सा है। धनखड़ के आगमन से राज्य में राजकीय और राजनीतिक माहौल में उत्साह देखा गया। बढ़तेली खबर की ओर, धर्मेंद्र प्रधान ने ओडिशा में केंद्रीय विद्यालय का उद्घाटन। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने कोरापुट के बॉयज हाई स्कूल परिसर में नए केंद्रीय विद्यालय भवन का उद्घाटन किया। इस अवसर पर उन्होंने शिक्षा क्षेत्र में गुणवत्ता सुधार और सुविधाओं के विस्तार पर जोर दिया। साथ ही धर्मेंद्र प्रधान ने राजस्थान के जयपुर में एक स्थायी केंद्रीय विद्यालय परिसर की आधारशिला भी रखी, जिससे राज्य में शिक्षा के नए आयाम खुलेंगे। मंत्री ने कहा है कि इन प्रयासों से विद्यार्थियों को बेहतर शैक्षणिक वातावरण मिलेगा और उनके सर्वांगीण विकास में मदद मिलेगी। आज जगन्नाथ परंपरा में एक महत्वपूर्ण दिन है। प्रभु जी का आज सुवर्ण बेश होता है। रथ में आज प्रभु रहते हैं, उसके बाद फिर मंदिर के अंदर जाएंगे। उड़िया समाज में, हिंदू परंपरा में, सनातनी परंपरा में और जगन्नाथ भक्तों के अंदर आज एक महत्वपूर्ण दिन है। आज की शुभ अवसर पे मेरे को सौभाग्य मिला उड़ीसा के ऐतिहासिक शहर जयपुर में केंद्रीय विद्यालय प्रधानमंत्री जी ने सैंक्शन किया था, उसकी आज श्री गणेश करने का अवसर मिला। मैं बहुत ही प्रसन्न हूँ। विद्यालय निर्माण होगापी आम वसुधा माता को अनुमति मागु जे गोटे स्थिर भवन जो समस्ते हाथ जोड़िक निज मन भितर भूमि देवता प्रार्थना करंतु जे जयपुर नगर रे जो भवन निर्माण जे गोटे भवन तैयारी करिबु जोठी विद्यादान हबो। एटा समस्ते सरकार, ओडिशा सरकार, केंद्र सरकार दीपं ज्योति हरति पासं गौरी नारायण
बढ़ते अगली खबर की ओर। MS धोनी के साथ स्पेशल कौन है जिनके साथ रांची में मनाया 44वां जन्मदिन। धोनी का जर्सी नंबर 7 है। कमाल की बात यह है कि 44वां जन्मदिन पर उनके साथ सेलिब्रेट करने वाले भी 7 लोग ही हैं। उनका ये वीडियो रांची के GSCA स्टेडियम का है। वीडियो में धोनी के 44वें जन्मदिन के अवसर पर केक काटते हुए देखा जा रहा है। इस दौरान उनके साथ 7 अन्य लोग भी मौजूद हैं जो उनसे इस बर्थडे सेलिब्रेशन में शामिल हैं। देखने में ये 7 लोग कोई नामी गिरामी हस्ती नहीं है बल्कि आम लोग लग रहे हैं। ये धोनी के आसपास के लोग हैं जो उनके साथ हर वक्त जुड़े रहते हैं। धोनी इन लोगों को अच्छी तरह से जानते हैं और इन लोगों के घर उनका आना जाना भी रहता है। जी सर, थैंक यू गाइस। अब खिलाते हैं थोड़ा सब्जी में निकल जाएगा। क्यों? मुझे 40 पहन लो, 42 पहन लो। हाँ? 42 बढ़ते अगली खबर क्या। ऋषभ शेट्टी का दमदार लुक रिवील। कन्नड़ सिनेमा के दिग्गज अभिनेता ऋषभ शेट्टी एक एक्टर होने के साथ साथ डायरेक्टर और प्रोड्यूसर भी है। उन्हें सिनेमा में असली पहचान फिल्म कांतारा से मिली है जिसमें उन्होंने मुख्य भूमिका निभाई थी। साथ ही इसका निर्देशन भी किया था। दरअसल अब यह कांतारा का प्रीक्वल लेकर आ रहा है जिसका टाइटल कांतारा चैप्टर 1 है। वही अभिनेता ने आज यानी 7 जून को अपने बर्थडे के खास मौके पर इसका पोस्ट जारी किया है। मेकर्स के पोस्ट में आगे कहा गया है कि कांतारा लाखों लोगों को प्रभावित करने वाली शानदार मास्टरपीस का प्रीक्वल है। लेजेंड्स इसके पीछे की शक्ति। ऋषभ शेट्टी को दिव्य और गौरवशाली जन्मदिन की शुभकामनाएं। बढ़ते अगली खबर क्या। ब्रिक्स शिखर सम्मेलन पर पवन खेड़ा का निशाना। ब्राजील में हाल ही में संपन्न हुए ब्रिक्स शिखर सम्मेलन को लेकर कांग्रेस नेता पवन खेड़ा ने केंद्र सरकार और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर तीखा हमला बोला है। पवन खेड़ा ने कहा है कि जब हमें पहलगाम हमले और ऑपरेशन सिंदूर के बाद अंतर्राष्ट्रीय मंचों पर समर्थन की सबसे ज्यादा जरूरत थी तब एक भी देश हमारे साथ खड़ा नहीं हुआ। ऐसे में सवाल उठता है कि पीएम मोदी की लगातार विदेश यात्राओं और कूटनीतिक प्रयासों की क्या वास्तविक प्रभाव है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि हाल ही में हुए ब्रिक्स शिखर सम्मेलन में चीन और रूस जैसे अहम सदस्य देशों की अनुपस्थिति ने इस आयोजन की प्रभावशीलता पर भी सवाल खड़े कर दिए। इस तरीके की घटना जब जरूरत थी, जब हमें सहयोग की जरूरत थी अंतर्राष्ट्रीय मंच पर, पहलगाम हमले के बाद कोई मुल्क हमारे साथ खड़ा हुआ नहीं दिखा। ऑपरेशन सिंदूर के वक्त कोई मुल्क हमारे साथ खड़ा हुआ नहीं दिखा। आज जो ब्रिक्स की बात आप कर रहे हैं उसमें न चीन गया है न रशिया गया है, तो अब उसके बाद क्या रह जाता है। और जो इसमें नए सदस्य आए हैं, वो इजिप्ट हो या ईरान हो, उससे हमारे कैसे संबंध हैं, हम आगे क्या करने वाले हैं, अपने संबंधों को मजबूत कैसे करने वाले हैं। प्रधानमंत्री की विदेश यात्राएं देश के लिए कुछ हासिल नहीं करके आती। बढ़ते खबर की ओर। अखिलेश यादव के बयान पर भड़के एसपी सिंह बघेल। दिल्ली से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव के एक हालिया बयान पर केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल ने तीखा हमला बोला है। बघेल ने कहा कि सनातन धर्म के खिलाफ बयान देकर अखिलेश यादव मुस्लिम फोटो के ध्रुवीकरण और उन्हें एकजुट करने की कोशिश कर रहे हैं। उन्हें पहले भी 4 बार सरकार बनाने का मौका मिला है लेकिन उन्होंने कुछ भी ठोस काम नहीं किया। उन्होंने कहा कि कांवड़ यात्रा एक धार्मिक और पवित्र परंपरा है जिसमें हर साल करोड़ों श्रद्धालु हिस्सा लेते हैं। अखिलेश यादव ऐसे बयान देकर कांवड़ यात्रा या अन्य धार्मिक बातें कहकर सनातन के खिलाफ मुस्लिम वोटों का तुष्टीकरण, ध्रुवीकरण, एकत्रीकरण और अपने पक्ष में वोट करने के लिए इस प्रकार के बयान देते हैं। उनको भी बहुत सारे मौके मिले थे। स्वर्गीय मुलायम सिंह यादव जी और अखिलेश यादव मिला के 4 बार सरकार बनी। उन लोगों ने तो कुछ किया नहीं, लेकिन उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री, ये एक बहुत ही पवित्र धार्मिक यात्रा है जिसमें करोड़ से ऊपर लोग भाग लेते हैं। उनकी सुरक्षा के लिए और निर्बाध ये यात्रा, कांवड़ यात्रा संपन्न हो, उसके लिए कुछ सावधानी बरती है और हमेशा प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर देन क्योर। अब वक्त हो चलो इसको ब्रेकअप की बात खबरें मेरे सहयोगी शिवा के साथ। अब तक लिए देखते रहिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। धन्यवाद। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।